नेपाळच्या काठमांडूमध्ये जेनझी विरुद्ध सरकार असा संघर्ष आता पेटलेला आहे। नेपाळची तरुणाई थेट रस्त्यावर उतरलेली आहे। सोशल मीडियावर बंदी टाकल्याने तरुण आक्रमक झालेले आहेत। आक्रमक आंदोलकांनी शासकीय निवासस्थानांची वस्तूंची तोडफोड केलेली आहे, तर काही ठिकाणी आगही लावण्यात आलेली आहे। नेपाळमधील या आंदोलनानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं। आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबर बुलेटचा वापर करण्यात आला। यात आतापर्यंत 19 आंदोलकांचा मृत्यू झाला असून 200हून अधिक जण हे जखमी झालेले आहेत। तर नेपाळमध्ये जेनझी मुळे सत्तापालट झालेला आहे। आंदोलकांचा मोठा उद्रेक पाहायला मिळतोय। आंदोलनाची 25 दृश्य ही आता सध्या आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय की कशा प्रकारे नेपाळमध्ये आंदोलन केले जाते। जेनझी विरुद्ध सरकार हा संघर्ष पेटलेला होता आणि त्यानंतर याच जेनझींमुळे सत्तापालट झालेला आहे। पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, तर अनेक मंत्र्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आलेले आहेत। ज्या काही शासकीय निवासस्थानं आहेत, शासकीय इमारती आहेत, त्या देखील पेटवण्यात आलेल्या आहेत, आग लावून देण्यात आलेली आहे।